महत्वाची बातमी आता समोर येते। सिडको एक्झिबिशन मध्ये मराठा आंदोलकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतून हटणार नाही अशी आंदोलकांची भूमिका आहे। आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। मराठा आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांसह हे आजचं दुसरा दिवस आहे आंदोलनाचा। आणि आज सुद्धा संपूर्ण जे कार्यकर्ते असतील, समर्थक आहेत, ते सिडको एक्झिबिशन नवी मुंबई येथे काही राहण्याची सोय करण्यात आलेली आहे आणि नाश्त्यासाठी देखील त्यांची सोय करण्यात आलेली आहे। त्यांचं जेवण ते स्वतः बनवतात। आपण पाहू शकता की समोरच संपूर्ण जे मराठा कार्यकर्ते आहेत, आंदोलनकर्ते आहेत, त्यांनी स्वतः जे चपाती बनवताना आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांच्या नाश्त्याची सोय ते स्वतः करताना आपल्याला पाहायला मिळते। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, सोय करता नाश्त्याची तुमची स्वतःची, कोणी तुम्हाला मदत केली का? आम्हीच्या स्वतःची करतो मॅडम। आमचे समजा कोणी असे आले समजा आमच्या इकडे, तरी आम्ही त्याला खाऊ घालतो करून। सो खर्चावर आले तर आम्हाला का कोणाच्या पैशाची गरज नाही, आम्हाला काची गरज नाही। स्वतः ओबीसी सुद्धा बांधले होते याच्यामध्ये गाड्यावाले, ते सुद्धा आमच्या तिकडे ओबीसी बीबीसी काही नाही मॅडम। सगळं एका महिन्याच्या शिवाय आम्ही हलणार नाही। जोपर्यंत आम्हाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही देणार। आमचा मराठ्याचा तुम्ही अंत बघू नका। आम्ही मुंबई जाम केली नाही, अजून मुंबईला अजून त्रास केला नाही। जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, आज ते बी ओबीसी कोठ्यामधूनच, देवेंद्र फडणवीसांना आमचं आव्हान आहे की मराठ्यांना तुम्ही 2 वर्ष झालं की आम्हाला घुमवायले, तुम्ही नुसते खेळवायले। आमच्या 6 पिढ्या आतापर्यंत बर्बाद झालेल्या आता आरक्षण वाचून अजून किती दिवस आमच्या आत्महत्या घेणार, आमचे किती दिवस आमचे हाल घेणार। आज आम्ही स्वतःच्या खर्चानं 15 ते 20 दिवस एवढं पुरल एवढं अन्न एवढं सर्व आम्ही आणलेलं आहे। आणि आमच्या एवढं राष्ट्रमान्यांना जोपर्यंत आमचे दादा आम्हाला मुंबई सोड म्हणत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठेही हलणार नाही। तुम्ही पाहू शकता की आता संपूर्ण जे मराठा आहे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।